नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं इतिहासाचं 6वं प्रकरण महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण या संदर्भामध्ये माहिती पाहतोय। मागच्या तासिकेला आपण पाहिलं की संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेने 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केलं आणि त्यानुसार आपल्या भारतातल्या विविध राज्यामध्ये एक केंद्र सरकारने आणि राज्य सरकारांनी सुद्धा विविध स्वरूपामध्ये महिलांच्या उत्कर्षासाठी, त्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली। शासनासोबतच प्रशासनासोबतच काही सेवाभावी संस्था होत्या, काही खाजगी संस्था होत्या, काही समाजसुधारक व्यक्ती होते, काही स्त्रीवादी चळवळी लोक होते। त्यांनी सुद्धा स्त्रियांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून संघर्ष उभा केला आणि त्या प्रश्नांपासून सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला। मग त्या अनुषंगाने आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध समित्यांच्या मंचांच्या मार्फत स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी कसे प्रयत्न केले गेले त्या संदर्भामध्ये माहिती पाहिली। मग पुणे या ठिकाणी सौदामिनी राव यांनी स्थापन केलेली स्त्री मुक्ती आंदोलन समिती असेल किंवा औरंगाबादचा मंच असेल स्त्री अन्याय विरोधी मंच किंवा स्त्री मुक्ती संघर्ष समिती असेल, नाशिकची महिला दक्षता, कोल्हापूरची महिला दक्षता समिती असेल, नाशिकची महिला हक्क समिती असेल किंवा विद्याबाळ यांनी स्थापन केलेला नारी समता मंच असेल, लातूरात स्थापन झालेला नारी प्रबोधन मंचासारखा मंच असेल, या सगळ्या माध्यमातून उद्दिष्ट एकच साध्य करायचं होतं या सगळ्यांना, स्त्रियांची जी स्थिती होती ती स्थिती बदलणं, तिच्यामध्ये सुधारणा घडवून आणणं, त्यांच्या प्रश्नांचा विचार करणं, त्या प्रश्नांची सोडवणूक करणं। हे घडत असतानाच दिल्लीमध्ये प्रमिला दंडवते या सामाजिक कार्यकर्त्या महिलेने महिला दक्षता समिती या संघटनेची स्थापना केली 1976 मध्ये। पहा, कोल्हापूरमध्ये यापूर्वीच महिला दक्षता समितीची स्थापना झालेली होती। त्याच धर्तीवर त्या महिला दक्षता समितीचं कार्य महिलांसाठी, महिलांच्या उद्धारासाठी खूपच चांगलं होतं, कल्याणकारी असं होतं आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून दिल्ली या ठिकाणी सुद्धा एका मराठी महिलेने, प्रमिला दंडवते यांनी महिला दक्षता समितीची 1976 मध्ये स्थापना केली आणि त्यानंतर या महिला दक्षता समितीच्या पूर्ण भारतभर शाखा निर्माण झाल्या। दिल्ली या ठिकाणी कधी स्थापन झाली महिला दक्षता समिती? 1976 मध्ये। कोणी स्थापन केली? प्रमिला दंडवते यांनी। आणि त्यानंतर भारतभर या महिला दक्षता समितीच्या शाखा निर्माण झाल्या। आपल्याला कदाचित 2 गुणांसाठी असा प्रश्न पण यावर विचारला जाऊ शकतो, संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा। महिला दक्षता समितीच्या शाखा, त्या शाखा कुठं कोणकोणत्या राज्यामध्ये स्थापन केल्या गेल्या त्याविषयी आपल्याला माहिती लिहावी लागते। किमान 4 नावं आपल्याला लिहावी लागतात, किमान 4 ठिकाणांची, किमान 4 राज्यांची। तर या महिला दक्षता समितीचं कार्य इतकं उल्लेखनीय असं होतं, लक्षणीय असं होतं की संपूर्ण भारतभरामधल्या अनेकानेक राज्यामध्ये त्या शाखांची निर्मिती केली गेली। मग त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर होतीच, त्यासोबत आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिसा, केरळ, तामिळनाडू, पंजाब, अशा भारतातल्या इतरही, महाराष्ट्राशिवाय इतरही राज्यामध्ये या महिला दक्षता समितीच्या शाखा स्थापन केल्या गेल्या आणि महिलांच्या उत्कर्षासाठी, त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, त्यांना मान सन्मानाचं
जीवन जगता यावं, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, प्रश्नांची सोडवणूक व्हावी, या दृष्टिकोनातून ही महिला दक्षता समिती या वेगवेगळ्या राज्यामध्ये कार्यरत अशी झालेली आपल्याला दिसून येते. हे होत असतानाच 1980 मध्ये म्हणजे 1976 मध्ये दिल्लीला महिला दक्षता समिती झाली आणि त्यानंतर दिवसेंदिवस भारतातल्या विविध राज्यामध्ये या समितीच्या शाखा निर्माण होत गेल्या आणि कार्य होत गेलं. हे होत असतानाच भारतातील कम्युनिस्ट पक्ष, साम्यवादी पक्ष नावाचा एक पक्ष होता. या पक्षाने महिलांची स्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून एका स्वतंत्र अशा संघटनेची, पक्षाच्या अंतर्गत एका संघटनेची स्थापना केली. त्या संघटनेचं नाव आहे अखिल भारतीय जनवादी महिला संघटना. या संघटनेने अखिल भारतीय स्तरावर म्हणजे संपूर्ण भारतभरांच्या महिलांच्या विशेषतः 3 प्रश्नांकडे लक्ष पुरवलं. 3 प्रश्नांच्या संदर्भातली स्थिती सुधारण्यावर जास्तीत जास्त भर दिला आणि तो म्हणजे कन्या भ्रूण हत्या, हुंडाबळी आणि कौटुंबिक अत्याचार. कुटुंबातच, बाहेर नाही, कुटुंबातच स्त्रियांवर होणारे अत्याचार, कुटुंबातल्या सदस्यांकडूनच, मग ते माहेरचे असू द्या की सासरचे असू द्या. म्हणजे या 3 प्रश्नांवरती जास्तीत जास्त संघर्ष छेडला तो अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने. हे घडत असतानाच मुंबईमध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेलं SNDT विद्यापीठ म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, या विद्यापीठाच्या मार्फत महिला जर शिकली सवरली, स्त्री जर शिकली सवरली तर आपोआपच बऱ्याच प्रश्नांची निर्मिती होणार नाही आणि निर्मिती झाली तरी आत्मविश्वासपूर्वक स्वावलंबी बनून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समर्थ बनतील. म्हणून उच्च विद्या विभूषित होण्याची, महिलांना उच्च शिक्षण घेण्याची सोय या मुंबईच्या SNDT श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या मार्फत करण्यात आली आणि त्या ठिकाणी अभ्यास केंद्राची सुद्धा निर्मिती केली गेली. या SNDT सोबतच मुंबईतच टाटा समाज विज्ञान संस्थेची स्थापना केली गेली. यासोबतच पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाची स्थापना केली गेली. कोल्हापुरात सुद्धा अभ्यास केंद्रांची निर्मिती केली गेली. आलोचना, दृष्टी यांसारख्या स्त्रियांच्या संदर्भात अभ्यास करणाऱ्या केंद्रांची स्थापना करून स्त्रियांच्या प्रश्नावरती संघर्ष निर्माण केला गेला. स्त्रियांच्या नुसत्या प्रश्नांचाच अभ्यास केला गेला नाही तर ते प्रश्न सोडविण्यासाठी काय बरं उपाययोजना करता येतील या दृष्टिकोनातूनही त्या ठिकाणी अभ्यास करण्याचं कार्य चालत होतं, चालत आहे. कारण आजही काही स्त्रियांच्या समस्या संपलेल्या नाहीत. त्यामुळे जोपर्यंत स्त्रियांच्या समस्या राहतील तोपर्यंत अशा अभ्यास केंद्रांची, अभ्यासकांची, चळवळ्यांची, सुधारकांची, विचारवंतांची, समित्यांची, मंचांची, संघटनांची गरज राहणारच आहे. तर मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा शहरांमधून स्थापन झालेल्या आणखी काही समित्या आहेत. सुरुवातीला आपण म्हणालो मुंबई या ठिकाणी SNDT विद्यापीठ, SNDT त्याचं विस्तारित रूप आहे, लॉंग फॉर्म आहे, हे शॉर्ट फॉर्म आहे. श्रीमती, S फॉर श्रीमती, N फॉर नाथीबाई, D फॉर दामोदर, T फॉर ठाकरसी. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, महिला विद्यापीठ, या ठिकाणी स्त्री अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली. दुसरे मुंबई मधलं टाटा समाज विज्ञान संस्था,
हे पण स्त्री अभ्यासाचं केंद्र आहे. समाजातल्या अनेक प्रश्नांच्या संदर्भात या ठिकाणी संशोधन केलं जातं आणि समाजाचाच एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे स्त्री आहे. त्यामुळे स्त्रियांच्या संदर्भातही अभ्यास करणारा असं एक केंद्र म्हणून मुंबई टाटा समाज विज्ञान संस्थेकडे पाहिलं जातं. त्यानंतर पुणे या ठिकाणी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा अभ्यास केंद्राची निर्मिती केली गेली. स्त्रियांच्या प्रश्नांच्या संदर्भात, परिस्थितीच्या संदर्भात, ती बदलण्याच्या संदर्भात, उपाययोजना सुचवण्याच्या संदर्भात अभ्यास करणाऱ्या लोकांचं असं केंद्र, सुविधा उपलब्ध करून देणारं असं ते केंद्र. आणि 2 नावं महत्वाची, आलोचना व दृष्टी, ही सुद्धा स्त्री अभ्यास केंद्र आहेत. म्हणजे या सगळ्या संस्थांनी, समित्यांनी, मंचांनी, अभ्यास केंद्रांनी, विद्यापीठांनी स्त्रियांची स्थिती सुधारण्याचा खूप प्रामाणिकपणे, तळमळीने प्रयत्न केलेला करताना आपल्याला दिसतो. म्हणून त्यांचं नाव घेतल्याशिवाय स्त्रियांच्या संदर्भातील, त्यांच्या समस्यांच्या संदर्भातील अभ्यास हा पूर्ण होत नाही. आता आपण पुढे बघूया. हे सगळं कार्य होत असतानाच अगदी देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या घटनेच्या माध्यमातून सुद्धा स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी म्हणून प्रयत्न शासन प्रशासनाकडून केले जात होते. मग स्त्रियांच्या संदर्भात कोणते कायदे निर्माण केले गेले जेणेकरून त्यांना सन्मानानं जीवन जगता यावं, समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून खऱ्या अर्थाने समाजाने त्यांना मान्यता द्यावी, त्या दृष्टिकोनातून 1952च्या कायद्यानुसार अनेक तरतुदी केल्या गेल्या. 1952चा कायदा, त्यानुसार स्त्रियांसाठी कोणकोणत्या तरतुदी करण्यात आल्या, कोणकोणत्या कायद्यांची निर्मिती केली गेली. पहिला, 1952च्या कायद्यानुसार स्त्रियांना पोटगीचा अधिकार मिळाला. हिंदू स्त्रियांना पोटगी मिळण्याचा अधिकार. पोटगी म्हणजे काय? विवाहित पती पत्नींचा घटस्फोट झाल्यानंतर, जिथे एकमेकांपासून विभक्त राहायला सुरुवात केल्यानंतर पतीकडून पत्नीला तिचं पुढचं जीवन जगण्यासाठी म्हणून महिन्याला जी काही आर्थिक मदत दिली जाते, पगार दिल्याप्रमाणे जो काही वाटा दिला जातो, जो काही पैसा दिला जातो, त्याला पोटगी असं संबोधलं जातं. तर हिंदू स्त्रियांना पोटगी मिळण्याचा अधिकार 1952च्या कायद्यानुसार प्राप्त झाला. फक्त हिंदू स्त्रियांना, मुस्लिम स्त्रियांना हा अधिकार प्राप्त नव्हता, कारण या कायद्यानुसार सोय कोणाची झालेली होती? हिंदू स्त्रियांची झालेली होती. दुसरं, घटस्फोट देण्याचा अधिकार. पूर्वी घटस्फोट देण्याचा अधिकार फक्त पुरुषांना होता, पण 1952च्या कायद्यानुसार घटस्फोट देण्याचा अधिकार महिलांना पण प्राप्त झाला. घटस्फोट देणं म्हणजे विभक्त राहणं एकमेकांपासून, विवाहित पती पत्नीनी एकमेकांपासून विभक्त राहणं, त्याला घटस्फोट देणं असं संबोधलं जातं. मग हे विभक्त राहण्याचा अधिकार पूर्वी फक्त तो निर्णय घेण्याचा अधिकार पुरुषाला होता, पतीला होता, पण 1952च्या कायद्यानुसार पतीपासून विभक्त राहण्याचा अधिकार पत्नी पण घेऊ शकते. पुढं, वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा. खऱ्या अर्थाने समानता आणली या 1952च्या या कायद्याने. वडिलांच्या संपत्तीमध्ये फक्त मुलालाच पूर्वी वाटा मिळायचा, पण
या 1952च्या कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला पण मुला इतकाच समान वाटा मिळण्याची सोय झाली. त्यामुळं आर्थिकदृष्ट्या ती सबल व्हायला मदत झाली. ठीक आहे. पुढं स्त्रीधनावर फक्त तिचाच अधिकार. स्त्रीधन म्हणजे काय? जसं लग्न झालेल्या मुलीला आपण लग्नामध्ये रुखवत मांडलेलं पाहतो. मग त्या रुखवतामध्ये कापड चोपड असेल, भांडी कुंडी असतील किंवा तिला दागदागिने सुद्धा मिळतात माहेरच्यांकडून, आई वडिलांकडून. ते जे कापड चोपड आहे, दागदागिने आहेत, भांडी कुंडी आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत, ज्या तिला म्हणून दिल्या गेलेल्या आहेत, त्याच्यावरती फक्त तिचाच अधिकार. तिच्या सासरच्यांचा त्या वस्तूंवरती, त्या पैशावरती अधिकार नसतो. हे कशाने ठरवलं? स्त्रीधनावर फक्त तिचाच अधिकार असावा 1952च्या कायद्यानुसार ठरवण्यात आलं. त्यासोबतच हुंडा विरोधी कायदा म्हणजे हुंडा मागायचा नाही. म्हणजे अशा स्वरूपामध्ये पोटगीचा अधिकार, घटस्फोट देण्याचा अधिकार, वडिलांच्या संपत्तीत समान वाटा, स्त्रीधनावर अधिकार, यासोबतच बहुपत्नीत्वाची पद्धत पण बंद करण्यात आली. 1952च्या कायद्यानुसार बहुपत्नीत्वावर बंदी आणण्यात आली आणि बऱ्यापैकी महिलांची जगण्याची सोय, आत्मसन्मानानं सुरक्षितपणे जगण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या 1952च्या कायद्यानुसार झाला. पुढे 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदाच करण्यात आला. कारण असं दिसून येऊ लागलं होतं समाजामध्ये की हुंड्याच्या पायी बऱ्याच विवाहित महिलांचा बळी जातो आहे आणि त्यामुळं 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात आला. आणि या कायद्यानुसार 1952च्या कायद्यानुसार हुंडा मागणं हा गुन्हा ठरवण्यात आलेला होताच. पण 1961च्या कायद्यानं आणखी त्यात थोडीशी सुधारणा करण्यात आली. हुंडाबळी जाऊ नयेत यासाठी प्रयत्न केले गेले. हुंडा देणं घेणं हा गुन्हा ठरवला गेलाच, हुंडा मागणं सुद्धा गुन्हा ठरवला गेला आणि नुसताच गुन्हा नाही, तो फौजदारी गुन्हा ठरवण्यात आला. म्हणजे संपत्तीच्या संदर्भातले जे काही खटले असतात, जे गुन्हे असतात ते दिवाणी असतात, पण मारामारी, खून, हत्या, जीवाचं नुकसान करणारे जे गुन्हे असतात, खटले असतात ते फौजदारी असतात. हुंडा पैशाशी संबंधित जरी वाटत असला तरी त्याचा संबंध पैशाच्या माध्यमातून जीवाशी येऊ लागला. कारण हुंडा बळींची संख्या वाढू लागली. म्हणून हुंडा देणं घेणं आणि हुंड्याची मागणी करणं हा फौजदारी गुन्हा 1961च्या हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार ठरवण्यात आला. म्हणजे हुंडा देणं घेणंच नाही, मागणं हा सुद्धा फौजदारी गुन्हा या 1961च्या हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार ठरवण्यात आला. आणि महिलांना सुरक्षितपणे आत्मसन्मानाने जगता यावं या दृष्टिकोनातून ही तरतूद करण्यात आली. यासोबतच मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट हा पण कायदा करण्यात आला. ऍक्ट म्हणजे कायदा, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट म्हणजे प्रसूती, मराठीत त्याला म्हणायचं प्रसूती सुविधा अधिनियम. म्हणजे गरोदर महिलांना त्या महिलेच्या आणि तिच्या पोटात असणाऱ्या बाळाच्या
स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या दृष्टिकोनातून विश्रांती मिळावी म्हणून पगारी रजा मिळण्याची सोय या प्रसूती सुविधा अधिनियमानुसार झाली. म्हणजे 4 महिने 6 महिने जी काही तिला रजा मिळते या प्रसूती सुविधा अधिनियमाच्या नुसार, म्हणजे त्या महिन्यामध्ये ती कामावर न जाता सुद्धा तिला पगार मिळण्याची सोय, काम न करता सुद्धा पगार मिळण्याची सोय कशामुळे झाली? या प्रसूती सुविधा अधिनियम या कायद्यानुसार झालेली आपल्याला दिसून येते. हे सगळं होतच होतं, पण तरी हुंडाबळींची संख्या मात्र काही कमी होत नव्हती. म्हणून आणखी कायदा कडक करण्याची गरज निर्माण झाली. म्हणून 1984 मध्ये परत हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला. 1984 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 मध्ये करण्यात आलेला होताच, पण त्यात आणखी सुधारणा करणं गरजेचं होतं, आणखी कडक धोरण अवलंबिणं आवश्यक होतं. म्हणून 1984 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा हा कायदा आणखी सुधारित होता. आणखी कडक धोरण या कायद्यानुसार अवलंबिण्यात आलेलं होतं, जेणेकरून हुंडाबळींची संख्या कमी व्हावी, ती नगण्य व्हावी, हुंडाबळी जाऊच नयेत अशी अपेक्षा होती. पण ते काही लगेच होणार नव्हतं, म्हणून ती संख्या कमी व्हावी या दृष्टिकोनातून हा 1984 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला. कारण असा अनुभव येऊ लागलेला होता, वर्तमानपत्राच्या पानाच्या पानं अशी झळकायला लागलेली होती की विवाहितेचा साडीचा पदर पेटून मृत्यू, किंवा कपडे धुवायला गेलेली महिला विहिरीमध्ये तिचा पाय घसरून मृत्यू. जेव्हा अगदी खोलात जाऊन अशा प्रकरणांची चौकशी होऊ लागली, त्यावेळेस हे समोर येऊ लागलं की हे साधे सुधे मृत्यू नाही आहेत, की सहज पाय घसरून विहिरीमध्ये पडली आणि त्या विवाहितेचा मृत्यू झाला, अशी ती घटना नाहीये. तर हुंड्याच्या पायी तिला एकतर जीव द्यायला विहिरीत पडून प्रवृत्त केलं गेलं, इतकं तिचा छळ केला गेला, इतकं तिला मानसिकदृष्ट्या त्रास दिला गेला, किंवा तिला विहिरीत ढकललं गेलं, तिला पेटवलं गेलं, किंवा तिनं पेटवून घ्यावं अशी तिची मानसिकता तयार केली गेली. इतका छळ हुंड्याच्या पायी तिचा केला गेला, या गोष्टी समोर येऊ लागल्या सखोल चौकशी केल्यानंतर, आणि त्यामुळं अशा प्रकारचा हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्याची गरज शासनाला वाटली आणि त्यानुसार 1984 मध्ये हा कायदा करण्यात आला. कायदा तर करण्यात आला मुलांनो, पण दुर्दैवाची गोष्ट अशी की दिवसेंदिवस हुंडाबळीची संख्या वाढतच राहिली. आज सुद्धा समाजामध्ये आपण हुंडाबळी गेल्याची उदाहरणं बघत असतो. ठीक आहे, म्हणजे बघा संख्या कशी वाढत गेली. 1984 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा झाला. या कायद्यानंतर खरं तर हुंडाबळींची संख्या ही कमी व्हायला पाहिजे होती, कारण कडक असा हा कायदा होता पूर्वीपेक्षा सुद्धा. पण चित्र उलटच दिसतं आपल्याला. 1988 मध्ये 2209 महिला या हुंडाबळी होत्या. तर 1990 मध्ये ही संख्या वाढून दुप्पटच झाली, जवळपास 4835 महिला हुंडाबळी गेल्या. 1993चा जर विचार केला तर 5377 असा हा हुंडाबळीचा आकडा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि हे चित्र खूप विचित्र आहे, चांगलं नाही, कुठंतरी खूपच वाईट वाटायला भाग पाडणारं असं हे चित्र आहे. म्हणजे समाजाने परत याच्यावरती विचार करणं आवश्यक आहे, मानसिकता बदलवणं आवश्यक आहे. पहा, याच्यावरती स्त्रियांच्या संदर्भातील कायदे, याच्यावरती 2 गुणांसाठी आपल्याला प्रश्न विचारला जातो. एक तर टिपा लिहा, नाही तर संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा. कोणतेही 4 कायदे आपल्याला लिहावे लागतात. 1952च्या कायद्यानुसार, 1961च्या कायद्यानुसार आपल्याला 5-6 कायदे आपण बोर्डवरती आता लिहिलेले होते, 4 तरी आपल्याला लिहिता येतातच.
त्याच्या पुढे हुंडा प्रथेच्या विरोधात जागृती. हुंडा प्रथेच्या विरोधात जागृती करण्यासाठी म्हणून जे काही कायदे करण्यात आले, शासन, प्रशासन, न्यायालय, समाज यांच्या मार्फत जे काही प्रयत्न केले गेले त्या संदर्भात आपल्याला माहिती लिहावी लागेल. या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला लिहाव्या लागतील. त्याच्या पुढे कौटुंबिक न्यायालय, याच्यावर सुद्धा 2 गुणांसाठी टिपा लिहा हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. या सगळ्या तरतुदी, हे कायदे असतील, या समित्यांचे कार्य असतील, मंचांच्या माध्यमातून केले गेलेले प्रयत्न असतील, हे सगळे स्त्रियांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून उचलली गेलेली पावलं होती. त्यांचं ते प्रतीक होतं. तर कौटुंबिक न्यायालय स्थापना झाली 1984 मध्ये. एवढी न्यायालय असताना कौटुंबिक न्यायालय हा काय प्रकार आहे, याची स्थापना करण्याची गरज का निर्माण झाली? पहा, विवाहासंदर्भातील अनेक वाद असतात. 2 वेगवेगळ्या घरातून आलेले सदस्य, व्यक्ती या एकाच घरात राहणार असतात. बरोबर आहे. प्रत्येक घराचा संस्कार हा थोड्याफार फरकाने वेगळा असतो. प्रत्येकाची मानसिकता सुद्धा वेगळी असते. प्रत्येकाची जडणघडण सुद्धा वेगळी झालेली असते. बरोबर आहे. प्रत्येकाची क्षमता वेगळी असते, स्वभाव वेगळे असतात, गुणधर्म वेगळे असतात. अशा परिस्थितीमध्ये विवाहाच्या संदर्भामध्ये, विवाहाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या जो व्यक्ती असतात त्यांच्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात, वाद निर्माण होऊ शकतात. आणि त्यातून वाद जर विकोपाला गेले, अगदी टोकाला गेले, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. तो संसार मोडण्याची शक्यता असते. म्हणून विवाहासंदर्भातील जे काही वाद आहेत, पती पत्नीमधील जे काही वाद आहेत, कौटुंबिक जे काही वाद आहेत, त्या वादांची सोडवणूक व्हावी. कशी? वकिलाच्या मार्फत नाही, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून नाही, तर सामंजस्याने, समुपदेशनाने, त्यांना समजावून सांगून, समेटाची भूमिका त्यांना घ्यायला भाग पाडून, ते जे मोडणारं, उद्ध्वस्त होणारं कुटुंब असतं ते वाचलं पाहिजे. या दृष्टिकोनातून कौटुंबिक न्यायालयाची स्थापना केली गेली. म्हणजे यात भर दिला जातो ते समुपदेशनावर. त्या पती पत्नीचं, त्या कुटुंबातल्या व्यक्तीचं समुपदेशन करणं, त्यांना समजावून सांगणं, समजुतीची भूमिका घ्यायला त्यांना भाग पाडणं, प्रेमाने समजावून सांगून. वकील करणं, एकमेकांवर केस करणं, आरोप प्रत्यारोप करणं किंवा साक्षी पुरावे यात भर दिलेला नसतो. वेगाने अशा प्रकारच्या कौटुंबिक समस्यांचा निकाल लावणं, पण कसा? वेगाने करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून न्यायपूर्ण पद्धतीनं, जलद गतीनं कुटुंबातल्या समस्या, कुटुंबातले वाद, प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून कौटुंबिक न्यायालयाची 1984 मध्ये स्थापना करण्यात आली. कारण पती पत्नी मधले जे वाद असतात ते जर टोकाला गेले तर फक्त दोघांवरच त्याचा दुष्परिणाम होतो असं नाही. दोघांचीच जिंदगी, दोघांचंच जीवन हे उद्ध्वस्त होत असं नाही, तर त्यांच्यासोबत कुटुंबात अनेक सदस्य असतात. बरोबर आहे. आई वडील असतात, पोटची मुलं असतात. या कुटुंबातल्या सदस्यांची सुद्धा फरफट होते खूप मोठ्या प्रमाणामध्ये. त्यांचा काहीही गुन्हा नसताना, त्यांची काहीही चूक नसताना, दोष नसताना. आणि त्यामुळं कौटुंबिक न्यायालयाच्या मार्फत त्या पती पत्नीचं जे वैवाहिक जीवन आहे, त्यांच्या संसाराच्या दरम्यान ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न, त्यांच्या समेट घडवून आणण्याचा प्रयत्न कौटुंबिक न्यायालयाच्या मार्फत होतो. कारण अशा जर समस्या निर्माण झाल्या तर त्या दोघांच्या समस्यातून अनेक कुटुंबामध्ये समस्या निर्माण होतात. मग विभक्त कुटुंबासोबतच एकल पालकत्व आहे, त्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आहे, त्यांची मालकी आहे, पोटगी आहे, घटस्फोट आहे, असे अनेक प्रश्न त्यांच्या वैवाहिक जीवनातल्या समस्यांमधून निर्माण होऊ शकतात. म्हणून प्रश्न निर्माण होतातच, पण त्यांची सोडवणूक सामंजस्याने आणि जलद गतीनं, न्याय्य पद्धतीनं करण्यासाठी 1984 मध्ये कौटुंबिक न्यायालयाची स्थापना करण्यात आली. कशा कशाचा विचार आणि कोणकोणत्या समस्या?
वैवाहिक जीवनातील वाद, संसारातील समस्या, पती पत्नी म्हणून जीवन जगत असताना ज्या काही समस्या निर्माण होतात, एकल पालकत्व, कारण एकल पालकत्व याचा अर्थ कळतो, पती पत्नी एकमेकांपासून विभक्त राहायला लागल्यानंतर, त्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर मुलांनी कोणाकडे राहायचं हा किती मोठा प्रश्न असतो, बरोबर आहे. मग एक तर कारण ते दोघं एकत्र राहत नाहीत म्हटल्यानंतर त्या मुलांना एक तर आईकडे राहावं लागतं किंवा वडिलांकडे राहावं लागतं. अशा प्रसंगी एकल पालकत्व त्या पती पत्नीच्या वाट्याला येतं आणि त्या मुलांच्या वाट्याला सुद्धा. दोघांचंही प्रेम एकाच छताखाली त्यांना मिळू शकत नाही. एकल पालकत्व, त्यासोबत त्यांचं संगोपन, त्या मुलांचं संगोपन करणं, त्यासाठीची अर्थव्यवस्था, त्यासोबत त्यांची मालकी, ती मुलं कुणाकडे असावीत, किती वर्ष कुणाकडे असावीत, या दृष्टिकोनातून घटस्फोट आहे, पोटगी आहे, मोबदला. आम्ही आत्ताच म्हणाले पोटगी म्हणजे काय, घटस्फोट, पोटगी, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक जलद गतीनं आणि न्याय पद्धतीनं व्हावी. यासाठी कौटुंबिक न्यायालयाची स्थापना. यात सामंजस्यावर समुपदेशन, त्यांना समजावून सांगणं, समुपदेशन म्हणजे उपदेश करणं सामंजस्यपूर्वक, यावर भर दिलेला असतो. वकील, कोर्ट, कचेरी याच्यावर नाही. वकील, साक्षी, पुरावे याच्यावर भर दिलेला नसतो. अशा पद्धतीने कौटुंबिक न्यायालय अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका समाज स्वास्थ्य टिकवण्यात बजावतात हे आपल्याला दिसून येतं. तर आजच्या तासिकेला आपण आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि 1975 नंतर भारतामध्ये कशा कशा स्वरूपाचे प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी केले गेले ते पाहिलं. स्त्रियांच्या संदर्भातील कायदे कोणकोणते आहेत, त्यासोबतच हुंडा प्रथेच्या विरोधात जागृती निर्माण करण्यासाठी कसे प्रयत्न केले गेले सरकारच्या मार्फत, संविधानाच्या माध्यमातून, आणि कौटुंबिक न्यायालयाची भूमिका, कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्याच्या पाठीमागचा हेतू, उद्दिष्ट, धोरण, ध्येय या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिली. पुढचा भाग पुढच्या तासिकेला पाहूया.